मध्य प्रदेश जबलपूर येथील क्रूज अपघातानंतर आता मुंबईच्या पर्यटकांना सुद्धा त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित होत आहेत, ते म्हणजेच लाईफ जॅकेट हे सुरक्षित आहेत का? कारण की ज्या पद्धतीची घटना त्या ठिकाणी घडली, यानंतर आता मुंबईच्या पर्यटकांवरती सुद्धा अशा पद्धतीच्या काही घटना घडतात का, याची सुद्धा आता दक्षता घेणे तितकेच महत्त्वाचं आहे। आणि याच अनुषंगाने आता राज्य सरकारच्या माध्यमातून जे बोटधारक आहेत यांना लाईफ जॅकेट्स पर्यटकांना देणे हे अनिवार्य केल्याचं पाहायला मिळतं। आपण सध्या गेटवे ऑफ इंडियाच्या या परिसरात आहोत, जिथे खरं तर मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी बोटी पाहू शकता। त्यासोबतच पर्यटक तितक्याच संख्येने या संपूर्ण परिसरात येत असतात, बोटिंगचा त्या ठिकाणी आस्वाद त्या ठिकाणी घेत असतात। तसेच या संपूर्ण परिसरातून अलिबाग असेल किंवा मांडवा या ठिकाणी जाणाऱ्या सुद्धा बोटी उपलब्ध असतात, त्यामुळे मोठ्या संख्येचे पर्यटक हे या गेटवे ऑफ इंडियावरनं प्रवास करत असतात आणि त्यांची सुरक्षतेसाठी आता महत्त्वपूर्ण निर्णय हे त्या ठिकाणी घेण्यात येताना पाहायला मिळतात। प्रत्येक पर्यटकाला जे आहे ते या ठिकाणी लाईफ जॅकेट्स घालणे बंधनकारक असल्याची माहिती ही आता समोर येत आहे। आणि यामुळेच आपण पाहिलं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये दोन पद्धतीचे लाईफ जॅकेट्स खरं तर त्या ठिकाणी समोर येतात, ते म्हणजेच सोलास मान्यप्राप्त जॅकेट। याचा वापर हा मोठ्या जहाज असेल किंवा मग क्रूज यांच्या ठिकाणी केला जातो। ज्या सागरी प्रवासादरम्यान जो मोठा पल्ला गाठत असतात त्यांच्यासाठी खरं तर हा संपूर्ण सोलस जॅकेट हे त्या ठिकाणी उपयोगी पडतं। तर जे काही पर्यटक या ठिकाणी क्रीडा असेल किंवा मनोरंजनात्मक उपक्रमासाठी या ठिकाणी येतात त्यांच्यासाठी प्रमाणित म्हणजेच स्टँडर्ड लाईफ जॅकेट जे आहे ते या ठिकाणी दिले जाते। त्यामुळे प्रत्येक पर्यटकांची सुरक्षिततेचा लक्ष आता हे या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात येत आहे। त्यामुळे ज्या पद्धतीचे लाईफ जॅकेट्स खरं तर योग्य आकाराचे असतील, तसेच व्यवस्थित बांधले असतील आणि चांगल्या स्थितीत असतील तर ते बुडण्याची शक्यता त्या ठिकाणी कमी करते। त्यामुळे नौकाविहारांशी संबंधित अपघातांमध्ये होणाऱ्या बहुतांश मृत्यूंचे प्रमाण हे अशा लोकांमुळे आढळते ज्यांनी लाईफ जॅकेटच परिधान केलेले नसते। त्यामुळे योग्य लाईफ जॅकेट व्यक्तीला पाण्यात तरंगत ठेवते आणि बचाव पथक येईपर्यंत त्यांना आधार सुद्धा त्या ठिकाणी देते। त्यामुळे या संदर्भात आता मुंबईतील जे सर्व जेटी आहेत किंवा मग ज्या काही बोटिंग्सच्या त्या ठिकाणी पर्यटक स्थळ आहेत, या सर्वच ठिकाणी आता पर्यटकांसाठी लाईफ जॅकेट्स हे बंधनकारक केल्याची माहिती आता समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकीसह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।